यानंतर आपल्या सर्वांना ओबीसी प्रमाणपत्र प्राप्त करून देणार आहे आपल्या सर्वांच्या युवकांचं लाडकं व्यक्तिमत्व कानुश्री प्रतिष्ठान तसे प्रबोधन संस्थेचे सर्व आदरणीय तात्यासाहेब सुनीलजी नेरकर यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. टाळ्यांचं गजर तात्यांसाठी करूया. तात्यांचं वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्याचा उल्लेख मी अगोदरच केला. तात्यांनी ज्यावेळेस केदारनाथची पायी वारी केली त्यावेळेस आपल्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळालं. आता गेल्याच आठवड्यात तात्या उत्तराखंडच्या 4 केदारनाथ यात्रेला गेले होते. यावेळेस हेलिकॉप्टरने गेले होते. माझ्या मते महामंडळ घेऊन आले. तात्यांसाठी एकदा डोळ्यात टाळण्यात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाणी समाजाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब शरदजी मोराणकर, या शहराचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मतदार प्रिय आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण, एखाद्या यशस्वी माणसाच्या पाठीमागे पत्नीचा हात असतो आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब जसं पत्नीला सोबत ठेवतात तसे आदरणीय मंगेशदादा देखील कायम सोबत असतात. मंगेशदादांच्या प्रगतीमागे, मंगेशदादांच्या यशामागे ज्या खंबीरपणे साथ देत आहेत ते आदरणीय प्रतिभाताई, तरुण तडफदार नेतृत्व आदरणीय भावेशजी, माझे परमस्नेही सतीश तात्या पाटे, सभागृहात उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, आपल्यासाठी आजचा सुवर्ण दिवस आहे. आमदार साहेब, चाळीसगावमध्ये वाणी समाजाने स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर अनेक पक्षांच्या आमदार खासदारांना मतदान केलं, परंतु जेवढा न्याय तुम्ही दिला तेवढा न्याय यापूर्वी कुठल्या आमदारांनी पण दिला नाही आणि खासदारांनी पण दिला नाही. आमच्या मतांचा उपयोग करून घेतला, आमच्या पैशांचा उपयोग करून घेतला, तर आम्ही मागायला गेलो तर जात आडवी आली. पण तुम्ही जातीपातीचं राजकारण न करता मी ज्या जातीत जन्माला आलो याच्यापेक्षा ज्या जातीला कोणी वाली नाही ह्या जातीचा मी वाली होतो हे काम समजून तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारलं, याबद्दल पहिले आम्हाला तुमचा आभार आहे. 2008ला ज्या वेळेला आम्हाला ओबीसी करण्यात आलं, नाथाभाऊंकडे मी 2003ला गेलो होतो. खडसे साहेब त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते. खडसे, मुंडे, फुंडकर यांच्या तालमीत तयार झालेला आम्ही कार्यकर्ते. नानासाहेब उत्तमराव पाटील यांचं घर माझ्या घरासमोर होतं. माझं बालपण त्यांच्या घरात गेलं. नानासाहेब माझे गुरु. नाथाभाऊंना मी जेव्हा सांगायला गेलो की भाऊ वाणी समाजाला ओबीसी केलं पाहिजे, गरिबीमुळे माझं शिक्षण झालं नाही, माझा समाज आठवडे बाजार करतो, रांगोळी विकतो, भाजीपाला विकतो. नाथाभाऊ म्हटले तुला मेडिकल कॉलेज, होमिओपॅथी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज काय पाहिजे ते सांग, पण तू हे काही मागू नको. दुसऱ्यांदा गेलो, तिसऱ्यांदा गेलो, तेव्हा विलासरावजी देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नाथाभाऊंनी माझी परीक्षा घेतली आणि आमच्या कामाला सुरुवात झाली. जेव्हा विलासरावांना भेटायला गेलो, विलासरावांनी स्वच्छ शब्दात सांगितलं, नाथाभाऊ वाणी समाज सावकारी करतो, या समाजाला कसं ओबीसी करायचं, हा पैसे व्याजाने वाटतो. नाथाभाऊंनी सांगितलं तो वाणी समाज वेगळा आहे, हा नाही आहे, हा खानदेशातला वाणी समाज हा लाड शाखी आहे. तुम्ही सांगतात तो वैश्य वाणी आहे, तो मुंबईमध्ये असतो. जर मी मुख्यमंत्री राहिलो असतो तर वाणी समाजाला मी भटक्या जातीत टाकलं असतं, असं ठासून सांगणाऱ्या नाथाभाऊंनी विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा भाजपाच्या ताकदीवर आपल्याला ओबीसी मिळवून दिलं. आणि बघता बघता आमच्या 12-15 वर्षामध्ये मुलं MPSC पास व्हायला लागले, UPSC पास व्हायला लागले, संधी मिळायला लागली.
आमचा समाज पापभिरू समाज आहे, प्रामाणिक समाज आहे. आमचे मुठभर श्रीमंत आहेत पण ढिगभर आजही गरीब आहेत. आणि मला याचा अभिमान आहे की तुम्ही ढिगभर गरिबांसाठी काम करतायत, मुठभर श्रीमंतांसाठी नाही. श्रीमंत दलबदलू असतो, गरीब कधीच दल बदलत नाही. गरीब शब्द देतो तो शब्द पाळतो. ह्या ढिगभर गरिबांनी आजही कदाचित आता मागाशी कोतकर साहेब बोलले, डॉक्टर कोतकर, ह्या समाजाच्या प्रामाणिकपणाचं तुम्हाला मी जिवंत उदाहरण देतो तुमच्याच निवडणुकीचं. डॉक्टर कोतकर उभे असताना सुद्धा तुमच्या पाठीशी उभे राहिले, तो कोतकरांच्या पाठीशी उभे राहिले नाही. हा प्रामाणिक समाज आहे. हसण्याचा विषय नाही हा विषय हसण्याचा नाहीये, हा प्रामाणिकपणाचा विषय. आपण जातीपातीचं राजकारण करत नाही. आपल्या कामात आला तो आपला, ही आपली भावना असते. कोतकर सरांनी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केलं. खोतकर साहेब तुम्हाला आमदार नाही सालदार भेटलाय, सालदार. असा सालदार महाराष्ट्रात कुठेच नाहीये. आमच्याकडचे आमदार 5 वर्षामध्ये अब्जोधीश होऊन जातात. धुळ्यात तुम्ही या, तुम्हाला आम्ही दाखवतो काय काय परिस्थिती. आणि धुळं त्यांनी जवळून बघितलं प्रत्येक निवडणुकीत. एवढा काम करणारा आमदार मला नाही वाटत महाराष्ट्रात तुम्हाला भेटेल. त्याच्यामुळे तुम्ही अतिशय भाग्यवान आहात. 5 वर्षामध्ये 40 गावचा चेहरा मोहरा बदलला. त्यांना परिस्थितीची जाणीव आहे. ज्या परिस्थितीत ते मोठे झाले, त्यांनी जे जे भोगलंय ते माझ्या मतदाराने भोगू नये यासाठी ते 24 तास काम करतायत. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणतो आले 100 गेले 100, मंगेश दादा एकच नंबर. 100 होतील 100 जातील, पण काम करणारा माणूस नाही भेटणार. मी तुम्हाला एक आवर्जून विनंती करेन, जर काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी आपण नाही उभे राहिलो तर आयुष्यात आपल्याला भगवंतही माफ करणार. सर्व पापांना प्राचित्य आहे भावेश, कृतज्ञतेला प्राचित्य नाही. कृतज्ञता म्हणजे आपल्या आईशी पतारणा करण्यासारखं असतं. आणि मला असं वाटतं की 40 गावच्या वाणी समाजाचं एवढी दखल आजपर्यंत कोणी घेतलीच नाही. 40 गावचं नाही, मी महाराष्ट्राचं म्हणेन. खडसे नंतर जर आपलं कोणी पालकत्व स्वीकारलं असेल तर मंगेश चव्हाणांनी स्वीकारलं. अवघ्या 8 दिवसात मी प्रवासात असताना माझं मंगेश भावेशशी बोलणं व्हायचं, सतीश तात्यांशी बोलणं व्हायचं. मंत्रालयात फाईल फिरवणं ऐराय देण्याचं काम नाही. असे काही आमदार फिरतात, ते पत्र असं फेकून देतात. बच्चू कडू नंतर जर कोणी आमदाराचा आवाज असेल तर तो मंगेश चव्हाणांचा आवाज आहे. पुढच्या वेळा तुम्ही आमदार निवडून देणार नाही, तुम्ही मंत्री निवडून देणार आहे, ध्यानात ठेवा. दादा मित्रांनो, जीवनामध्ये जसं आज राजकारणात मंगेश दादा अगदी घरच्या सारखं काम. माझा मतदारसंघ माझं घर आहे, माझा मतदार माझा नातेवाईक आहे. त्यांनी कुठल्याही मतदाराला जात विचारली नाही. हे प्लस पॉईंट त्यांच्यासाठी, हे तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे. नाही तर राजकारणात पहिले जात बघितली जाते. पण दादा आमचं ठरलंय समाजाचं, जो आमच्या सोबत आम्ही त्याच्या सोबत. आम्ही तुमच्या सोबत आहे, पक्षासोबत नाही. आमच्यासाठी मंगेश दादा ठरवतील ते धोरण, सांगतील ते तो. तुम्ही आम्हाला महामंडळ मंजूर केलं, गोरगरिबांचा आर्थिक विकास होईल, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हे बाळ तुम्ही जे जन्माला घातलंय मंगेश दादा, ह्या बाळाचं अध्यक्षपद सुद्धा तुम्ही 40 गावच द्या अशी मी ठिकाणी विनंती करतो. ज्या बाळाला आपण जन्माला घातलंय, डॉक्टरांनी सांगितलं त्या बाळाला त्याच्या बापाचंच नाव द्यावं लागतं.
डॉक्टर तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. जन्माला 40 गावाने घातले तर 40 गावचाच बाप बसला पाहिजे, दुसरा बसायला लोक. पण डॉक्टर साहेब समस्या अशी आहे, आई वेदना सहन करते, बाप काळजी घेतो, बाळ जन्माला घालतो, आई सर्व आवडते. बाळ वयात आलं, देखणं झालं, सुंदर झालं की लोक नजर मारतात. तोपर्यंत त्या बाळाकडे कोणी ढुंकून बघत. तसं तुमचं बाळ सुंदर झालंय, तुमचं बाळ देखणं झालंय, लोकांची नजर लागणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका आमदार साहेब. दुष्ट काढणाऱ्या बहिणी तुमच्या इथं बसलेल्या आहेत. तुम्हाला कोणाची नजर लागली, दुष्ट काढणाऱ्या पक्क्या बहिणी तुमच्या सोबत आहेत. भले भाऊ काही करू शकतील पण बहिणी नाही करणार काय. त्याच्यामुळे डॉक्टर साहेब सर्वांचं कर्तृत्व हे फार महत्वाचं असतं. तुम्ही काळजी करू नका. चाळीसगावकरांनी असं ठरवलं की मंगेश दादा आमदार झाले पाहिजे आणि चांगला डॉक्टर हा सेवेत राहिला पाहिजे, म्हणून तुम्हाला त्यांनी आमदार केलं नाही. तुम्ही फक्त सेवा करा. डॉक्टर म्हणूनच तुम्हाला जन्माला ठेवलंय त्यांनी की तुम्ही डॉक्टर म्हणून चांगले बाळ जन्माला घाला, महिलांची काळजी घ्या, या शहराची काळजी घ्या. राजकारणाकडे वक्र दृष्टीने आता आपण बघायचं. जोपर्यंत मंगेश दादा आहे तोपर्यंत. मंगेश दादा समोर तुम्ही देवेंद्र भाऊंना उभं केलं तर पाहून टाकतील ते, अशी परिस्थिती आहे. असं मजाकचा विषय सोडून द्या. पण ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला आमदार नाही सालदार भेटले आणि तुम्ही पुढच्या वेळेला कोण देणार आहेत? मंत्री देणार आहेत. जर तुम्ही मंत्री दिले, जो स्पीड 5 वर्षात तुम्ही बघितला तर डबल इंजिनचं सरकार होईल. या वाणी समाजाने तोंडातलं काढायचं. मंगेश दादा तुम्हाला घरी पाठवतील, काही काळजी करू नका. आणि ताई तुमच्या सोबत आहेतच. आणि प्रतिभाताई म्हटल्या म्हणजे काही विषय येत नाही. महाराष्ट्राच्या राष्ट्रपती राहिल्या आहेत प्रतिभाताई. ते खानदेशच्या होत्या. आणि प्रतिभाताईंचा प्रवेश मंगेश दादांच्या आयुष्यात झाला आणि मंगेश दादांची प्रगती सुरू झाली. म्हणून त्या ताईंच्या वडिलांची आभार मानले पाहिजे, ताईंची आभार मानले पाहिजे आपण. ताई कदाचित पुढच्या लोकसभेला मोदी साहेबांचं स्वप्न आहे की खासदारांची संख्या दुप्पट करावी. 50% आरक्षण महिलांसाठी आहे. जर महाराष्ट्रामध्ये आम्हाला मंगेश दादा मंत्री मिळत असतील तर दिल्लीमध्ये सुद्धा आमचा आवाज पाहिजे. तुम्ही व्हाल जीवनामध्ये. माझं एक वाक्य आहे मंगेश दादा, होंगा कपाल में तो आएगा टपाल में. आणि तुमको टपाल में आने वाला है सर, टेन्शन बंद व्हा. जसं आपण आज मंगेश दादांच्या बाबतीत भरभरून बोललो, तसं मला असं वाटतं की भावेश, जसं नाथा भाऊंनी माझं पालकत्व स्वीकारलं, तुझं पालकत्व मंगेश दादाने स्वीकारलं. आपला स्थायी स्वभाव आहे, ज्याच्यासोबत राहायचं त्याच्यासोबत प्रामाणिक राहायचं. तू प्रामाणिक राहशील त्यात तर काही शंकाच नाही. वहिनी तिथं बसली, घरात भांडं बंद करून टाकायची. आता भावेश तुमचा एकट्याचा नाहीये, तो 40 गावचा आहे. आलं का लक्षात? तू आता लवकर एखादं खेळणं देऊन टाक खेळायला, म्हणजे तुझ्या पाठीमागची कटकट बंद होऊन जाईल सर. अण्णा 1 मिनिटं तुम्ही उभे राहा. अण्णा, भावेश, संदेश, निलेश भाऊ कुठे आहेत? निलेश भाऊ 2 मिनिटं या ना पुढे. अरे 2 मिनिटं इकडे या ना, उभे राहा. संदेश भाऊ, निलेश भाऊ या. दिलं आहे. मंगेश दादांना पळवलं आणि आपलं महामंडळ ह्या 4 लोकांनी पाठीमागे लागून मंजूर करून घेतलं. मग यांच्याकडे टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि सतीश तात्या अण्णा यांनी जो काही इथे राजकीय मेळावा घेतला, ह्या राजकीय मेळावा हा टर्निंग पॉईंट ठरला. मला असं वाटतं की ग्रामीण भागातली भाषा ग्रामीणच्या नेत्यांनाच कळते, शहरातल्या लोकांना नाही कळत. 40 गावच्या मेळाव्याने दिशा दिली आणि आपल्या त्या दिशेचं रूपांतर प्रत्यक्ष कृतीत झालं आणि आज आपण एकत्र आलो.
आमदार साहेब फक्त महामंडळ आणि मला असं वाटतं की पारोळ्यामधून मागच्या वेळेला गोविंद आबा आमचे अपक्ष उभे होते. 29,000 मतं त्यांनी घेतली. मला मान्य आहे तुमच्या अडचणी मला माहिती आहे. राजकीय जीवनामध्ये अनेक लोक असतात आणि भाजपमध्ये तर कंटेनर भरून उमेदवार पडलेले आहेत. परंतु तुम्ही प्रयत्न केले तर कदाचित पारोळ्याला आम्हाला उमेदवारी मिळू शकते असं मला वाटतंय आणि आपण ते प्रयत्न करा. मी मगाशी यांना म्हटलं खाली की तुम्हाला महामंडळ मिळालं, आता काय तिकीट मिळत नाही, विसरून जा, तुमचं काम संपलंय. तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आमदार साहेबांनी जर मनावर घेतलं तर 100% तिकीट मिळेल. आमदार साहेबांना विनंती की एक तिकीट फक्त आम्हाला द्या, एक. आणि ज्यांच्याकडे गुडभर श्रीमंत आहेत ना आमचे, यांच्याकडनं 50-100 काय घ्यायचे घ्या, यांना परिषदेवर पाठवून द्या. आमचे शामभाऊ कटकर आहेत, नंदन डेअरीवाले, मोठा माणूस आहे. कैलास बापू आहे, तिकडे नाशिकचे आमचे अशोक आबा सोंडे, आमचा प्रवीण आलई आहे. ज्यांना असं वाटतंय ना की आम्हाला विधान परिषदेवर जायचं आहे, त्यांनी खिसे मोठे करावे, बॅगा मोठ्या भराव्यात आणि आपला मार्ग मोकळा करावा. पण गरिबांसाठी एकच मार्ग आहे संकटकाळी बाहेर पडण्याचा, तो म्हणजे कोणता? मंगेश दादा चव्हाण. एसटी मध्ये आपण प्रवास करतो, एसटीत लिहिलं असतं संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग. तसं वाणी समाजासाठी संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे? त्यांनी आता तुम्हाला रस्ते दिले, सोलापूरच्या आपल्या लिंगायत समाजाच्या मुली आल्या, त्यांचे सन्मान केले. तुम्हाला आता महामंडळ दिलं, 85 लाख रुपये दिले, 85 लक्ष. अण्णांना माहिती 85 लाख गोळा करायला किती चपला घासावं लागतं, वाटलं किती शिव्या खावं लागतं. शिव्या तर महाराष्ट्रातले नव्हे देशातल्या वाणी समाजाच्या वतीने आभार मानतो आणि पुढच्या वेळेला मंत्री झाल्यावर तुमची मिरवणूक आम्ही धुळ्यात काढू एवढं सांगतो. थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद तात्यासाहेब. आपल्या राजकीय अभ्यासपूर्वक विश्लेषणातून आमचे लाडके आमदार दादासाहेब मंगेजी चव्हाण यांचं आपण भरभरून कौतुक केलं. तात्यासाहेब सांगायला मला अभिमान वाटेल की दादासाहेबांचं एक कार्य करत असताना दादा मात्र सर्वसामान्यांसाठी जमिनीवरच चालतं. एकदा हाताने पायाला विचारलं, तुझ्यावर सर्वजण डोकं ठेवतात, माझ्यावर का नाही? त्यावर पाय म्हणाला की त्यासाठी जमिनीवर राहावं लागतं, हवेत नाही. आमचे दादा जमिनीवर राहतात आणि सर्वसामान्यांसाठी काम करतात, म्हणून आमचे दादा निश्चितच कौतुकास पात्र आहेत. मी भरभरून कौतुक या ठिकाणी केलं. त्यानंतर आपल्या कार्यक्रमात थोडासा बदल करत आपल्या चाळीसगाव लाडशाही समाजाचे अध्यक्ष अण्णासाहेब शरदजी मोरणकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर आपण आदरणीय दादांना ऐकणार आहोत. सर्वांनी थांबायचं आहे कारण स्नेहभोजनाची व्यवस्था लागली तयार आहे. तर दादांचं आपण मनोगत ऐकूया आणि मग कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. 2 मिनिटं बोलूया. विनंती आहे, 2 मिनिटं खाली बसा बरं सर्वजण. पाठीमागे जाऊ नका, ते कोणाला खाली बसवा. खाली आदरणीय राणासाहेब, सौभाग्यवताई, आदरणीय तात्यासाहेब आणि मंचावर बसलेले सर्व प्रतिष्ठित माझ्या बंधू भगिनींनो, समाज बंधूंनो, वेळ खूप झालेला आहे. फार तुमचा वेळ न घेता या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतो. नंतर आमदार साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे, म्हणून आज मला प्रामुख्याने जो म्हणजे फक्त उल्लेख करायचा, आमदार साहेबांनी आमच्याकरता काय काय केलेलं आहे आता सगळे सांगून आलेले, त्याच्यामुळे तेही ते तुम्हाला मी फारसं सांगत नाही. परंतु त्याच्यानंतर जो महामेळावा झाला, या महामेळाव्यासाठी काय केलं, आम्ही महामेळाव्याची टीम आणि आमचे समाजबंधू सगळे या निमित्ताने एकत्र झाले. आणि सगळ्यात मला प्रत्येक भाषणात मला कौतुक करायचं राहतं, ते आमची गोडंबाची सुगंध आहे, आमची अर्पिता, तिचं कौतुक करायचं राहून जातं. या निमित्ताने माझ्या अर्पिताला म्हणजे ते माझं बाळ आहे. अर्पिता म्हणजे आमची गोडगावची कन्या आहे आणि अर्पिताला मी सुवेच चिंततो आणि त्याच्यानंतर मी आपली रजा घेतो.
शब्द पाळल्याने विश्वास, असाच विश्वास संपादन करणारे आपले लाडके कार्यसन्मान आमदार माननीय दादासाहेब मनगीजी चव्हाण यांना विनंती करतो की आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय दादासाहेबांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि ही तर त्यांना दिलेली साथ आहे असं त्या ठिकाणी दादांना सांगूया. आदरणीय दादा. आजच्या या वाणी समाजाच्या आपल्या सर्व समाज बांधवांनी जो सत्कार ठेवला, त्या सत्काराला खरं तर मी स्वतःच भारावून गेलो आहे. कारण की आम्ही अनेक कामं करत असतो राजकीय जीवनात, रोज अनेक नवीन नवीन अनुभव घेत असतो, परंतु समाजाची अगदी प्रामाणिक भावना आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. मी सर्वप्रथम उपस्थित सर्व समाज बांधवांच्या समोर, आमच्या भगिनींच्या समोर नतमस्तक होऊन मोठ्या अंतःकरणाने यांचं अगदी सदृदय आभार मानतो. आजचा हा माझा सत्कार केवळ माझं एकट्याचं यश नसून हा संपूर्ण वाणी समाज आणि सर्व समाज बांधवांचा एकजुटीचा विजय आहे हे देखील अधोरेखित करतो. समाज एक झाला, एकजुटला, समाजातल्या सर्वांना व्यक्त होता आलं, म्हणून त्याची दखल राज्य सरकारपर्यंत मला पोहोचवता आली. त्याच्यामुळे या विजयामागे हा एकजूटचा देखील एक भाग आहेच. आजच्या अशा या चांगल्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित, खरं तर अतिशय संवेदनशील मनाचं, सदहृदयी, बाकी काही होऊ देत, समाज हिताचा कायम विचार करणारे आपले समाजाचे अध्यक्ष आदरणीय शरदांना मोरामकर, खऱ्या अर्थाने या समाजाला ओबीसी मध्ये ज्यांनी आणलं, श्रेय देण्यासाठी कुठेतरी मोठं मन केलंच पाहिजे. राजकारण हे राजकारणाच्या जागेवर, पण ज्या माणसामुळे आज हा समाज खऱ्या अर्थाने मिळाला, महामंडळापेक्षा 100 पट मोठं काम ज्या मोठ्या माणसाने केलं ते आदरणीय इंजिनियर या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित. खरं तर त्या समाजाचं कायम देण्याच्या यादीत नाव राहिलं. आज त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलो आहे ते आदरणीय केशवजी कोतकर, आपल्या समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सीसी वाणी सर, वयाने जरी लहान असला परंतु कर्माने आणि कर्तृत्वाने उंची गाठणारा आमचा युवा सहकारी भावेश कोठावदे, मुरा अमृतकर सर ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं ते निष्णात असे वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टर विनोदजी कोतकर, अशोक काका बागड, रवी भाऊ शिरुडे, जितेंद्रजी वाणी, योगेश भाऊ भोकरे, लक्ष्मणांना शिरुडे, निवृत्ती बापू अमृतकर, सतीश तात्या पाटे, सतीशजी देव, या सर्व प्रक्रियेमध्ये अण्णा, भावेश दादा, निलेश दादा, अजून एक नाव संदेश दादा, यांचं खरंच योगदान राहिलंय ते संदेश भाऊ येवले, अनिलजी मारपुरे, भूषण भाऊ ब्राह्मणकार, सचिनजी पाखले, अनिल बापू शिंकर, दिनकरजी पाखले सर, नानकर सर, संजयजी ब्राह्मणकार, आबासाहेब चंद्रकांतजी पाखले, राजू कोतकर, बाळासाहेबजी शिंकर, भिक्कनजी वाणी, पिकेजी वाणी सर, स्वप्नीलजी धामणे, तुषारजी शिंकर, पंकजजी पिंगळे, अभयजी वाणी, आमचा युवा सहकारी रोहित दादा कोतकर, निलेश दादा पिंगळे, आमचा छोटा बंधू यश चिंचोले, विवेकजी येवले, योगेशजी शिंकर, निलेशजी चिंचोले, स्वप्नीलजी अमृतकार, जयजी कोठावदे, अमोलजी नानकर, वैशालीताई येवले, वैशालीताई अमृतकर, सुलभाताई अमृतकर, अर्पिताताई कोतकर, वत्सलाताई कोतकर, वर्षाताई पिंगळे, पार्वतीताई पाटे, रजनीताई, माधुरीताई, उपस्थित सर्व मुलाचे तितक्याच ताकदीचे समाज बांधव आणि खास करून लाडक्या भावाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या बहिणी, खरं तर तात्या
हा समाज असा आहे की या समाजाला पैशांपेक्षा प्रेमाने जिंकता येतं. या माणसांना पैशाने कोणीही विकत घेण्याची ताकद अजून जन्माला आली नाही. त्या माणसांना जिंकण्याचं एकच साधन आहे, ते म्हणजे प्रेम, आपुलकी आणि माया. त्याच्यामुळे मला माहिती की या समाजाला प्रेम दिल्यानंतर हे डबल व्याजासकट परत करणारा समाज आहे. त्याच्यामुळे या समाजातील या सर्व समाज बांधवांनी खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी म्हणून मी काम करतो. आणि सुदैवाने महाराष्ट्रातल्या अनेक प्रकरणांमध्ये तात्या तुम्ही जाऊन पाहिलंय, राजकीय पॉलिटिकल गॉडफादर सोबत राहिल्यानंतर अनेक न होणारी कामं त्या माध्यमातून होतात. आणि मागणारा माणूस कोण आहे आणि तो कोणासाठी मागतोय हे देखील राज्य स्तराच्या नेतृत्वांना माहिती असतं. त्याच्यामुळे मंगेश चव्हाणाचे हात हे मागण्यासाठी जे असतात ते कायम समाजातल्या वंचित घटकाला न्याय देण्यासाठी असतात, हे राज्यकर्त्यांना माहिती. त्याच्यामुळे हा कुठलाही प्रक्रियेतला भाग त्या सर्वांना की याला समाजाला, परिसराला, गावाला कुठेतरी न्याय देण्याची भूमिका घेऊनच हा फिरतो. माझ्या हातामध्ये असलेली सगळ्या प्रकरणांची जर यादी पाहिली तर ही कितीतरी माणसं अशी असतात की ते कदाचित मी त्यांना ओळखत नाही, ते मला ओळखतही नसतात, परंतु त्या घटकांना आम्ही न्याय देतो. खरं तर मी इतके लोक पाहिलेत, म्हणजे तुम्ही त्यातलं एक उदाहरण आहे की आज किती लोक असे आहेत की जे फक्त काम करतात, लोक जोडतात. तुम्ही आज समाजासाठी काम उभं केलं म्हणून आज समाज उभा राहिला. पक्षीय वेगळ्या भूमिका असतं, वेगळा भाग आहे, परंतु मी मोठ्या मनाने सांगतो की आज हा समाज जी आंब्याची फळं चाकतोय ते फक्त सुनील तात्या नेरकर ह्या माणसामुळे. जरी एखादी प्रक्रिया सरकार देत असलं त्या प्रक्रियेत कोणीतरी लागतं. अजय दादा कोतकर असतील, लाडशाही वाणी समाजाचे सगळं, म्हणजे मी कितीदा पाहतो की माझ्याकडे सकाळी 3-4 माणसं अशी आहेत की दर 2-3 दिवसाआड ते येतात आणि येताना स्वतःसाठी काही मागत नाही. अजय दादा कोतकरचं मी तुम्हाला सांगतो की आमचा म्हणजे कायम कोणाला तरी घेऊन येईल, कोणाला तरी काहीतरी द्यायला सांगेल, हा रस्ता खराब झालाय, त्या माणसाचं हे काम आहे, त्या माणसाचं ते काम आहे. माझे बरेचसे सहकारी समाजातले अगदी हे युवा मित्र असे आहेत की हे कधीही स्वतःसाठी मागत नाही, कायम कोणासाठी तरी काहीतरी समाजासाठी धडपड करणारे आहेत. एकदा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज अशी तरुणांची फळी तयार होते. आज संजय दादा असेल, निलेश दादा असेल, सगळेच तरुण मित्र माझे इथं आहेत की हे कुठेतरी प्रामाणिक धडपड करताय. त्यांना कुठेतरी वाटतंय की समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आज या माध्यमातून मला कायम स्मरणात राहील एवढं समाज बांधवांनी अगदी म्हणजे अलीकडच्या काळात मी तर पाहतोय की एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये असलेला माणूस आणि त्या परिवारातला पोरगा आज तालुक्याचं नेतृत्व करतोय. जातीपातीच्या पलीकडे इतकी मोठी माणसं, म्हणजे इथं आप्पांनी एवढा वेळ थांबावं, म्हणजे एवढं वय झालंय की मंगेश चव्हाणला त्यांनी ठरवलं पाहिजे त्यावेळेस ते खिशात डब्यात टाकू शकतात. पण आज अण्णा असतील, तात्या असतील, एवढी वडीलधारी माणसं आहेत, त्यांना डायबिटीज आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला अडचणी आहेत, पण आज एवढा वेळ मला असं वाटतं की लोक कोणासाठी थांबायला तयार नाही. 1000 कोटीचा मालक आला तरी लोक आज कोणाकडे पाहत नाही, पण मंगेश चव्हाणच्या आणि सगळ्या लोकांच्या आपुलकीने आज एवढे लोक थांबले. या समाजाची ऋण कायम माझ्या स्मरणात राहते. या समाजाला मी एकच सांगतो, खरं तर मी जे कामं केलीत, सांगितलं की तो रस्ता मागितला, अण्णा तुम्ही खूप छोटं मागितलं. माझ्याकडे अण्णा, आमचे कसगावचे बापू असतील, सगळे समाजाचे वाणी सर, सगळे समाजाचे सगळे लोक आलेत. माझा एक स्वभाव आहे, मी होता होईस्तवर कधीही नाही सांगत नाही. होणारं काम कायम देण्याची भूमिका असते आणि देताना मला एक मागायचं, मला एक कळतं, मला घरून काही द्यायचं नाही.
मला फक्त वेळ खर्च करायचा आहे, प्रामाणिक तळमळीने त्यांचं काम करायचं आहे. आणि ज्या माणसाकडे इच्छाशक्ती असते त्या माणसाचं काम साक्षात परमेश्वर देखील थांबवू शकत नाही. अशी कितीतरी कामं आहेत की त्या इच्छाशक्तीच्या जोरावर झालं. सीसी वाणी सरांचा मुलगा तात्या RTO इन्स्पेक्टर झाला. तो असा माणूस आहे की समाजाचं त्या विभागातलं, तो पदावर जरी छोटा असेल पण महाराष्ट्रात एक दिवस नाव लौकिक करेल. त्या एकट्यामुळे 283 किती लोक होते सर, 240 मुलांची RTO इन्स्पेक्टरची नियुक्ती फक्त त्याच्या मागणीमुळे आणि सरांच्या पाठपुराव्यामुळे झाली. आणि मी काय विचार केला, आपल्या गावातला एक मुलगा इतक्या वर्षापासून संघर्ष करतोय, त्याला मदत केली पाहिजे. त्यासाठी वाटेल ते करायची वेळ आली. गेलो फिरलो, मला वेळ देण्यापलीकडे बघा मला काही द्यावं लागलं. मला काही म्हटले की माझा कोणी म्हणतं का माझा किराणा थकलाय, तुम्ही असे माणसं आहे की माझी काही गरज पडली प्रतिभा तू एक लक्षात ठेव, मी कधी अडचणीत आलो तू ये माणसांची नंबर ठेव. तुला हे असं समज, तू फक्त एखाद्या काकाला दादाला फोन कर की दादा आमची अडचण चालली आहे, तुला हे अशी आदर सांभाळून घेतील की तुला तुझ्या सख्या भावाची आठवण येणार नाही. हीच लोक तुला मदत करतील. अशी ही सगळं देणारी लोक इथं आली आहेत. आणि आज भरभरून आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इथं जमलात. मी माझ्या जीवनाचं हे सार्थक समजतो. बघा काही लोकांनी सांगितलं अण्णा सर तुम्ही सगळे मंडळाचे लोक आहे, चांगली काम करत असताना काही वेळेस अडचणी येतात. मी अगदी लहानपणापासून पाहतोय. आमच्या गावात सप्ताह व्हायचा, पुऱ्या गावातनं 11, 21, 51 छोटे पैसे जमवायचे, वडील त्यात राहायचे. एक छोटंसं बांधकाम करायचं होतं. 7 वर्षे त्या कामाला लागली. परंतु त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एवढे प्रामाणिक लोक असायची आणि शेवटच्या दिवशी 1-2 माणसं हिशोब विचारायची आणि म्हणायची हे पैसे तुम्ही खाल्ले का, इथं एवढा कसा खर्च झाला. चांगली काम करत असताना 1-2 कोणी आडवं आलं कधीही वाईट वाटून घ्यायचं नसतं. मोठ्या मनाने काम करायचं असतं. समाजाला पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना मोठं मन करावं लागेल. कोणी चुकलं त्याला मोठ्या मनाने तुम्हालाच पोटात घ्यावं लागेल. एखाद्या वेळेस मोठं मन हे मोठ्यांनी करायचं असतं. फक्त वाईट एका गोष्टीचं असतं अण्णा, सार्वत्रिक बोलायला नको, पण एक भावना व्यक्त करतो. बघा विरोधक आपल्या समाजाच्या विरुद्ध गेले तर त्यांची भूमिका पार पाडतील. आज काही लोकांनी सांगितलं, मला कोणीतरी म्हटलं की त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊ नका. 85 लाख रुपये दिल्यानंतर आज तिथं भूमिपूजन करणं थांबवलं. हीची खंत माझ्या मनात आयुष्यभर राहील. आज वाणी समाजाच्या या भूमिपूजनामध्ये ज्यांनी मिठाचा खडा टाकला त्यांना आयुष्य त्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय सोडणार नाही. माझा स्वभाव असा आहे, या समाजाच्या आडव्यात आलेल्यांनी एकदा लक्षात ठेवावं, तो कोणीही असू द्या, कुठल्याही पदावर असू द्या, त्याचा व्याजासकट हिशोब चुकता होईल. अण्णा तुमच्या पायाशी एक दिवस नाक रगडायला नाही आला तर नावाचा मंगेश चव्हाण सांगणार. समाजाला आज त्याने रोखलंय. जे कोणी असतील, मला नाव घेऊन कोणाला बदनाम करायचं नाही. याच्या मागचे कोण आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत. सगळे समाजातले काही लोक जाणून असतील ते जाऊ दे. परंतु कधीतरी विरोधकाने विरोधाची भूमिका घेतली त्याचं आम्हाला दुःख नसतं. झाड ज्यावेळेस कापलं जातं, लोक म्हणतात की झाड कुऱ्हाडीने कापलं. कुऱ्हाडीने झाड कापलं, याची कुऱ्हाडीचं कामच आहे की झाडांना कापणं. परंतु ते कुऱ्हाडीला जो दांडा असतो तिचा त्या झाडाचा हाडा मांसाचा असतो. अशा वेळेस मनाला वेदना होतात की तो दांडा कुठला तरी आपल्या बांधवांचा लागायला नको. बांधवांना एकच इच्छा आहे, कोणाचा वापर होऊ देऊ नका. हा समाज प्रामाणिक समाज आहे. ज्या दिवशी मंगेश चव्हाण या समाजाचं नुकसान करेल, या समाजाला अडचणीत आणेल, याला सुद्धा समाजाने साथ द्यायची नाही. समाजाचा प्रामाणिक माणसांसोबतच समाजाला राहायला पाहिजे. समाजाचा एखादा माणूस जर चुकीचं काम करेल, एकावर अन्याय म्हणजे समाजावर अन्याय नाही. सामाजिक भूमिकेतून समाजासोबत जो काम करेल, या तालुक्यात मी असेपर्यंत कोणाच्याही समाजावर, कोणाही बंधूच्या
परिवारावर अन्याय होणार नाही. कोणी आज म्हटलं की आज तिथं जर गेलं तर दगडफेक होईल. मी आज तात्या स्थानिक विषय बोलू नये, पण माझ्या वाणी भानवांच्या समाजाला केसाला धक्का लावायची हिंमत कोणा मायच्या लालमध्ये मी असताना नाही. हाच प्रकार जाऊ द्या. तुम्ही कधीही अर्ध्या रात्री तुम्हाला उद्योग व्यवसायात कोणी व्यापाऱ्याला कोणी ब्लॅकमेल करेल. मधल्या काळात काही व्यापाऱ्यांना त्रासही झाला, त्याच्या माझ्या कानावर अनेक अडचणी डोळ्यात आल्यात, पण मी ते विषय सार्वजनिक केले नाही. पण उद्योग व्यवसाय, नोकरी, सहकार, शिक्षण, वैद्यकीय व्यवसाय, फार्मास्युटिकल असतील, जे काही असेल, समाज बांधवांच्या आडव्यात कोणी उगीच येत असेल तर त्याला देखील हिशोब चुकता करेल. आता राजकारण म्हणून सांगत नाही, मी लहानपणापासून पाहतोय उद्योग व्यवसाय करण्यासाठी पिढ्यानपिढ्या जातात. आज इथं अनेक लोक वैद्यकीय व्यवसाय असतील, फार्मास्युटिकल असतील, नंदन परिवाराचं नाव आहे, ते एका रात्रीत उभं राहिलेलं नाही आहे. पिढ्यानपिढ्या त्यांनी घातल्या. सकाळी 4 पासून तर रात्रंदिवस सगळेजण त्यांच्या व्यवसायात मेहनत करतात. मग ती छोटी मोठी इंडस्ट्री असेल, पंप असतील, कोणी मधल्या काळात ट्रान्सफॉर्मर इंडस्ट्रीत होतं, कोणी होलसेलर्स आहेत, कोणी शिक्षकी पेशात आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाचं योगदान असतं. एका रात्रीत कोणी मोठा होत नसतो. आणि वाणी समाज बांधव असे आहेत की एक कष्टाने पुढे आलेले आहेत. कोणाच्या मुंड्यावरून पुढे आलेला समाज नाहीये. या समाजाने कधीही कायम लक्षात ठेवावं, तुम्हाला एकदा सुखाच्या आनंदाच्या काळात मंगेश चव्हाण तिथं राहणार नाही, पण एकही समाज बांधवाला कधी अडचण आली त्याला अर्ध्यात कधी सोडणार नाही. एकदा जात सोडेल पण समाजाची साथ सोडणार नाही, ही तुम्हाला मी म्हणतो. आजच्या या समाज बांधवांना खरं तर इतका चांगला कार्यक्रम समाज बांधवांनी घेतला. अण्णा आणि तुम्ही सगळे जणांचं स्वप्न 150 दिवसाचा आत पूर्ण करेल. माझा शब्द तुम्हाला माहिती आहे. 150 दिवसाचा आत या समाजाला आपण दिलेला शब्द पूर्ण करू. आणि चांगलं काम करणाऱ्यांना कोणी थांबू शकत नाही. इतक्या वर्षापासून तुम्ही सगळेजण उद्योग व्यवसाय काम करताय. अडचणी जरी आल्या तरी घाबरण्याचं कारण नाही. त्या प्रवृत्तींना आपण योग्य वेळी आल्यानंतर आपण तर अनुशासन देऊच, पण वरच्याला देखील काळजी असते, तो देखील त्यांना शासन दिल्याशिवाय राहणार नाही. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर जे महामंडळ स्थापन झालं, समाज बांधवांनी एकी केली, त्या एकीच्या माध्यमातून आज समाज बांधवांना मिळालं. तात्या तुम्ही सांगितलं की समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मी आजच सांगतो, 7 जे सदस्य राहतील त्यातला 1 सदस्य हा 40 गावचा त्या महामंडळावर असेल. त्यासाठी सर्वानुमते मी अण्णांना विचारलं की पूर्ण वेळ काम करणारा, समाजासाठी कुठेतरी धडपडणारा युवा सहकारी भावेचं जरी नाव दिलं तर काही अडचण नसावी. त्याच्या नावाची शिफारस मी सरकारला करेल. फक्त त्याच्या बायकोला माझी एक विनंती आहे की नवऱ्याला त्रास द्यायचा नाही. तो तुझा जरी असला परंतु तो 51% समाजाचा, 49% तुझा आणि उर्वरित आई वडिलांचा. हे सगळ्यात म्हणजे एका याच्यात आई वडील म्हणजे टक्केवारी जाऊन गोंधळ व्हायचा. हे सगळं तुम्हाला ती काळजी घ्यायची आहे. चांगला सहकारी म्हणून त्याला मला माहिती नाही कशी महामंडळ होतील. त्याचं नाव 7 सदस्य असतील आणि या महामंडळाचा MD हा सचिव दलाचा IAS ऑफिसरही असतो. म्हणजे उद्या जर सचिव असला तरी सुद्धा त्याला भावेशचे आदेश ऐकावे लागतील. महामंडळामध्ये आता यात राजकारण करण्याची गरज नाही. याचंच नाव का दिलं, त्याचंच नाव का दिलं, मग एक गट दुसरा तिसरा काही गट करू नका. कोणाच्या तरी नशिबात अजून काहीतरी संधी आहेत. निष्ठा आणि प्रामाणिकपणा असलेली माणसं कधीही बाहेर पडत नाही. त्यांच्या पदरात काही ना काही मिळतं. तात्या तुमचं काम मी पाहतोय, जाऊ देत. तुमचं माझं उशिरा जोडी मित्री झाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अनेक लोक महाराष्ट्रात माझे फॅन असतील, पण मी या माणसाचा फॅन आहे.
समाजाचा ठराव आहे, गेल्या अनेक वर्षापासून समाज ते सांभाळत आहे. त्यात मी 85 लाख रुपये दिले. तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला काय गरज पडली तरी पडू द्या, पण तुम्हाला सांगतो की आपण या समाजाला याही कुठल्याही प्रक्रियेत तुम्ही काळजी करण्याचंच कारण नाही. उद्योग व्यवसाय कधीही नोकरी, माझ्याकडे कितीतरी लोक असे येतात, माझ्याकडे मी नावही लक्षात ठेवत नाही. म्हणजे आप्पा तुम्हाला एक सांगतो, माझा एक स्वभाव आहे की माझ्याकडे आलेला माणूस मी कदाचित कागद पाहतो, त्याचा चेहराही लक्षात राहत नाही. कामं करत गेलो. राजकीय इतक्या कमी वेळेत, इतक्या कमी कालावधीत चाळीसगावचं चित्र बदलतच आहे, परंतु लोकांच्या मनावर राज्य करणं ही खूप राजकारणात अवघड गोष्ट आहे. घरची बायको सुद्धा नवऱ्यावर खुश राहत नाही, इतकी लोक सांभाळणं म्हणजे खूप अवघड गोष्ट असते. अशाही प्रक्रियेत या सगळ्या लोकांची कामं ज्यावेळेस करतो, आम्हालाही कुठेतरी त्रास होतो, अडचणी येतात, परंतु तुम्हाला एक सांगतो, ज्या वेळेस समाजातली लोक हा उच्च इतका आनंद वर्षाव करतात, मला असं वाटतं की त्यावेळेस आमची भूक तहान सगळं आम्ही विसरतो आणि असं वाटतं की हे समाजासाठी समर्पित भावनेने काम करावं. उगीच लोक कधीच कोणाच्या मागे जात नाही. एवढा समाज, एवढे लोक इतक्या वर्षापासून तुम्ही समाजकारण राजकारणात आहेत, 20-20, 30-30 वर्षापासून काम करतायत. एवढी लोक आज आशीर्वाद देण्यासाठी, माझा सत्कार करण्यासाठी इथं आली. आजचा हा सत्कार सर्व समाज बांधवांच्या आणि भगिनींच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांच्या समोर अर्पण करतो. समाजाला एकच शब्द देतो की मंगेश चव्हाण या समाजाची कधीही साथ सोडणार नाही. भारतीय जनता पार्टीचा तर हा अजेंडाच आहे की त्यांचं म्हणणंच आहे की हे आमचा DNA आहे. जेनेटिकली हा पक्ष लोक आमचे आहेत आणि ते आमचे आणि आम्ही त्यांचे, परंतु मंगेश चव्हाणचा पण हा अजेंडा आहे. म्हणजे या समाजाचे कितीतरी लोकांच्या सोबत माझे असे ऋणानुबंध आहेत की त्यांना माझ्या शालेय जीवनापासून तर अनेक ठिकाणी, कसगावचे बाप्पू असतील, किती लोक आहेत आताचे तरुण माझे सहकारी असतील की ते माझ्या सोबत त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे, काम केलंय. अनेक समाजाच्या लोकांनी मला अनेकदा मदत केली आहे. त्यांचे माझा एक स्वभाव आहे, मी माझ्यावर केलेल्या कुठल्या माणसाचे उपकार कधी विसरत नाही. मला कायम उपकारांची जाणीव असतो. उपकाराची फेड अपकाराने करणं हे माझ्या रक्तात कधीच नाही. या समाजाने जेवढं मला प्रेम केलं त्याच्या दुप्पट प्रेम करण्याचं कायम मी या समाजावर बांधील राहील. सर्व समाज बांधवांचं इतक्या उशिरापर्यंत थांबला म्हणून मनापासून आभार व्यक्त करतो. आजचं भूमिपूजन, त्या कार्यक्रमाचं सगळं याच ठिकाणून झालं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या अनेक सहकारी आमदारांचा पण सहकार्य आहेच. सरकारमध्ये काही एकटाच दात्या ही तुम्हालाही माहिती आहे की एकटा माणूस नाही आहे, अनेक लोकांची भूमिका राहिली. आदरणीय गिरीश भाऊंचा आवर्जून उल्लेख करतो की त्यांनी या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली. ज्या पद्धतीने मागच्या काळात तुम्ही दादाजी म्हटले की नेत्यांनी भूमिका पार पाडली, आजच्या वेळेस सन्माननीय देवेंद्रजी, गिरीश भाऊ आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतात. त्या समाजातले अनेक माझे सहकारी आहेत की ते खरंच माझ्यासाठी, म्हणजे मला आयुष्यात अशी माणसं भेटली की त्यांचे उपकार मी विसरूही शकत नाही. म्हणजे वयाने मोठे आहेत, काही लहान आहेत, पण ते माझ्यासोबत अगदी तळमळीने काम करतात. काही आता तुम्ही, आता आप्पा तुम्ही बरेचसे वडीलधारी मोठी मंडळी आहे, वयामानाने कमी जास्त भेटणं होतं, पण अण्णा मी तुमचा आवर्जून एक उल्लेख करेन, मी समाजाच्या प्रती इतका चांगला भाव असलेला अजून तरी समाजाचा सेवक पाहिला नाही. तुम्ही समाजासाठी पक्ष पात वगैरे जाऊ देत, पण समाजाचं भलं होतंय तर समाजाला मिळालं पाहिजे ही भूमिका घेणारी ही माणसं आहेत. मधल्या काळात मला म्हणजे या समाजाची देण्याची भूमिका अशी माणसं आहेत की त्यांचं नाव कायम देण्याची यादीत आहे. परमेश्वर देणाऱ्या माणसाला आयुष्यात कमी पडू नाही, चारही हाताने देतो. मी त्यांचं आता त्या संदर्भात देखील एक काम, आम्ही इलेक्ट्रिक शवदाहिनी, माझं शांबून त्यांच्याशी बोलणं झालं, त्या संदर्भात आता काय होईल मला माहिती नाही, पण आम्ही एक चांगली अद्ययावत वाहिनी त्यामध्ये शांबूंना मी हेही बोललो की काही कमी पडलं तर आपण बघू. म्हटलं दादा सोड ना, तू कशाला चिंता करतो. ते कायम मला इतक्या अगदी लहान भावाच्या याच्यात एकेरी भाषेत बोलतात, उलट तू जबाबदारी सांग, काही असेल तर मी तिथे येऊन बसेल, माझी अडचण नाही, तू फक्त सांग की काय करायचं त्या पैशांचं. म्हणजे अशी माणसं खूप आहेत समाजात. त्या सगळ्या समाजातल्या लोकांचा आज मी मनापासून आभार व्यक्त करतो. आजचा सत्कार
हा माझ्या आयुष्यातला मला चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देणारा सत्कार आहे. हा सत्कार मी कधीच विसरणार नाही. एवढं सांगतो थांबतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. मी विनंती आणि विशेष सूचना या ठिकाणी लाड युवक संघटनेतर्फे 15 तारखेला कोजागिरी पौर्णिमा उत्सव याच कार्यालयात होणार आहे. घरोघरी पत्रिका पाठवलेल्याच आहे, तेव्हा सर्वांनी उपस्थिती द्यावी अशी विनंती या ठिकाणी करतोय. दादांनी सत्कार स्वीकारलेला आहे, ज्या व्यक्तींचा नामोल्लेख केलेला आहे. दादांना पूर्वनियोजित कार्यक्रम ऍक्च्युअली बराच लेट झालेला आहे. दलित समाजाचे लोक थांबलेले आहेत, तेव्हा विनंती आपण दादांना लवकर या ठिकाणी फ्री करावं. मी पुन्हा एकदा सर्वांचा उल्लेख या ठिकाणी करतो. महाराष्ट्र मानवी हवामान शाखा चाळीसगाव, कृत नागरिक सहकारी पतसंस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, नवजन क्लासेस कैवार सर, लाडशाखा वाणी समाज पत्रकार संघाचा बिकनवाणी, अजयजी श्रीजी वाणी सर, अमृतकार, जोगेश्वरी विश्वस्त मंडळ मेथी माता